अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या आयुष्यामध्ये सगळं घरात व्यवस्थित चालू आहे, नवरा बायकोंचा संसार सुखाचा चालू आहे, मुलं चांगली वेल सेटल आहेत, मुलं शिकलीत, मुलांची लग्न झालीत, मुलींची लग्न झालीत, मुली वेल सेटल आहेत, म्हणजे आपल्या घरात सगळं सुखा समाधान आहे। पण आपल्या आयुष्यात खूप दुश्मन येतात, आपल्याला काहीच माहित नाही आपल्या आयुष्यात कुठून दुश्मन कसे आले आणि मग काय होतं, आपल्या आयुष्यात नुकसानावर नुकसान व्हायला सुरू होतं। घरात भांडणं होणं किंवा आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी काही घडतच नाहीत, काही ना काही कारणानं आपलं आयुष्य नुकसानकारक होतं, कारण दुश्मन आपल्या आयुष्यात आलेले असतात। आणि हे दुश्मन तुमच्या आयुष्यात येऊ नयेत म्हणून तुम्हाला उपाय सांगणार। बघा, तुम्ही तुमच्याकडे पैसे कोणी मागायला आलं, मित्र असू दे, मैत्रीण असू दे किंवा संबंधित असू दे किंवा नातेवाईक असू दे, तुमच्याकडे पैसे मागायला येतात, त्यावेळेला तुमच्याशी खूप गोड बोलतात आणि ज्या वेळेला तुम्ही पैसे दिल्यानंतर थोड्या दिवसानं जर तुम्ही पैसे मागायला गेलात तर ते पैसे देत नाहीत आणि त्यावेळेला ते तुमचे दुश्मन होतात। त्यामुळं आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडत असतात। म्हणून मी तुम्हाला ह्यावरती एक उपाय सांगणार आहे, कारण आपल्या आयुष्यात आपण दिलेले पैसे मागितल्यानंतर दुश्मन होतात, आपलं चांगलं चाललंय म्हटल्यानंतर आपले दुश्मन होतात, कोणाला चांगलं बघवतच नाही। हल्ली आत्ताच्या काळात तुमचं चांगलं चाललेलं कुणाला बघवत नाही, त्यामुळे दुश्मन जास्त होतात आणि हे दुश्मन दूर करण्यासाठी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा मी उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्ही हनुमान मंदिरात जाऊन करायचा। हा उपाय शनिवारी किंवा मंगळवारी करायचं। काय करायचं बघा, एक नवीन माचीस भरलेली घ्यायची, ती माचीस घेऊन तुम्ही मंदिरात जायचं। तिथे गेल्यानंतर तुम्ही ती माचीस जी आहे ती सगळी माचीस हनुमानांच्या चरणाजवळ ठेवायची आणि त्यानंतर परत उचलायची आणि त्यातली एक माचीसमधली एक काडी घ्यायची आणि ती परत माचीस हनुमानांच्या चरणाजवळ ठेवायची आणि ती माचीसची काडी जी घेतलाय ती हातामध्ये घ्यायची आणि हनुमानांजींना म्हणायचं की हनुमानजी, तुम्ही लंकेला सुद्धा पेटवलेला आहे, आग लावलेली आहे, तसं माझ्या आयुष्यात जे कोणी दुश्मन आहेत त्यांच्याकडे तुम्ही बघा, त्यांच्या आयुष्यात तुम्ही काय म्हणजे आपल्या आयुष्यात त्यांच्या ज्या काय भावना आहेत त्या दूर करा, ह्या भक्तासाठी थोडं तरी काहीतरी करा। लंकेला आग लावली तर माझ्या दुश्मनांचं सुद्धा माझ्यापासून लांब करा, मला कुठल्याही दुश्मनाचं वाईट करायचं नाही, फक्त माझ्या आयुष्यातून माझे जे दुश्मन आहेत ते तुम्ही दूर करा असं म्हणायचं। आणि माचीसमधली जी काडी आहे ती तुम्ही काडी तुमच्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवायची। बघा, तुम्हाला नक्की त्याचा फरक पडेल। हा उपाय तुम्ही अगदी श्रद्धेनं विश्वासानं करायचा। उपाय अगदी वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहे, अगदी खात्रीपूर्वक मी सांगते। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला फरक पडेल। हा उपाय तुम्ही समजा आत्ता केला, मंगळवारी किंवा शनिवारी फरक नाही पडला, पुढच्या मंगळवारी किंवा शनिवारी करा। असं सलग तुम्ही करत राहिला तर तुमच्या आयुष्यातले जे दुश्मन आहेत ते नक्की दूर होतील। उपाय कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।